नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका भन्नाट संधीची माहिती घेणार आहोत. आज आपण काय अभ्यासणार आहोत तर BJGMC ससून हॉस्पिटल पुणे. तिथे ATF म्हणजेच ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या कंत्राटी पदभरतीबद्दल अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे ही. चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया. वैद्यकीय क्षेत्र हे खरोखरच एक अत्यंत उदात्त असं क्षेत्र आहे आणि एक सुंदर विचार आहे ना, जेव्हा संधी दार ठोठावते तेव्हा जे आधीच तयार असतात त्यांनाच नक्की यश मिळतं. आजची ही सुवर्ण संधी अशाच तयारी करणाऱ्या तुमच्यासारख्या होतकरू उमेदवारांसाठी आहे बरं का. त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका. चला आता आपण सविस्तर माहिती बघूया. आजच्या या ऑपॉर्च्युनिटी रोडमॅपमध्ये आपण पटापट काही गोष्टी कव्हर करणार आहोत. BJGMC मधील एकूण जागा, मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ नर्स या पदांची सविस्तर माहिती, तिथे लागू असणारे महत्त्वाचे नियम आणि अटी, थेट मुलाखत किंवा वॉक इन इंटरव्ह्यूची प्रक्रिया आणि शेवटी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील हे आपण बघणार आहोत. भाग 1. BJGMC मधील रिक्त पदांचा आढावा. ही भरती कुठे होतीये माहितीये? पुण्यातील अगदी नामांकित अशा BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, ज्याला आपण सगळे ससून मेडिकल कॉलेज म्हणून ओळखतो. एम्स दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली इथे ATF म्हणजेच ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी नव्याने सुरू झालीये आणि तिथेच आपल्याला ही संधी मिळतीये. वयोमर्यादेबद्दल सांगायचं तर बघा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्षे आहे आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला थोडी सवलत आहे. तिथे वयाची अट 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचं वय या निकषात बसतंय ना हे नक्की चेक करा. आता वळूया भाग 2 कडे. मेडिकल ऑफिसर पद आणि त्याची सविस्तर माहिती. या फॅसिलिटीमधलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वोच्च असं पद आहे. या पदाचं मानधन ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. मेडिकल ऑफिसर पदासाठी दरमहा तब्बल 60,000 रुपये इतकं भक्कम मानधन दिलं जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खरोखरच हा एक अत्यंत उत्तम असा मोबदला आहे. पण यासाठी अटी काय आहेत? तर मेडिकल ऑफिसरची केवळ एकच जागा उपलब्ध आहे आणि ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहे. येथे MBBS झालेलं असणं ही अत्यंत सक्तीची अट आहे बरं का. निवड झाल्यावर उमेदवाराला ATF अंतर्गत सुरू होणाऱ्या इंडोर फॅसिलिटीमध्ये पेशंट्स बघायचे आहेत. त्यामुळे जबाबदारी खूप मोठी आहे. पुढे जाऊया भाग 3. स्टाफ नर्स आणि काउन्सिलर पदे. कोणत्याही रुग्णालयाचा कणा असतो तो तिथला नर्सिंग आणि सपोर्ट स्टाफ, बरोबर ना? इथे स्टाफ नर्ससाठी एकूण 4 पदे आहेत. तुमचं जर ANM किंवा GNM झालं असेल तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता, पण BSc नर्सिंग झालेल्या उमेदवारांना इथे विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय काउन्सिलर म्हणजेच समुपदेशकाची एक जागा आहे, ज्यासाठी समाजशास्त्र किंवा सायकॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार अप्लाय करू शकतात. आणि हो, या दोन्ही पदांसाठी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये मानधन मिळेल. भाग 4. महत्त्वाचे नियम आणि अटी. बघा मित्रांनो, कोणतीही नोकरी स्वीकारताना त्याचे नियम आणि कंत्राटी स्वरूप समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व पदे 100% तात्पुरत्या आणि कंत्राटी स्वरूपाची आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट साधारणपणे 310 ते 360 दिवसांसाठी वैध असेल. पुढे जाऊन ते रिन्यू होऊ शकतं, पण तशी कोणतीही गॅरंटी नसते. त्यामुळे उमेदवारांना राज्य शासनाच्या कायमस्वरूपी नोकरीवर कोणताही कायदेशीर हक्क सांगता येणार नाही हे लक्षात घ्या. आणि हो, यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही एक अतिशय जमेची बाजू बघा. जर तुमच्याकडे यापूर्वी नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे NHM किंवा कोणत्याही शासकीय निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा अनुभव असेल ना, तर तुमची निवड होण्याची शक्यता खूप वाढते. कारण अशा उमेदवारांना इथे थेट प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलचा अनुभव इथे फारसा ग्राह्य धरला जाणार नाही. भाग 5. वॉक इन इंटरव्ह्यू प्रक्रिया. आता ही सुवर्ण संधी नेमकी मिळवायची कशी, त्यासाठी कोणती पावलं उचलायची ते आपण पाहूया. ही प्रक्रिया खरं तर एकदम सरळ आणि सोपी आहे. पहिली स्टेप म्हणजे तुमचा अर्ज आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये रेडी ठेवा. दुसरी स्टेप, मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी थेट BJGMC पुणे इथे पोहोचा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, सकाळी बरोबर 10 वाजता मुलाखतीसाठी हजर राहा. गरज पडली तर मोबाईलमध्ये 2-3 अलार्म लावून ठेवा, पण वेळेवर पोहोचणं मस्ट आहे. मुलाखतीचं ठिकाण पुन्हा एकदा नीट लिहून घ्या. BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे. एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे, उशिरा येणाऱ्या उमेदवारांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. त्यामुळे ट्रॅफिक किंवा इतर कारणं न देता वेळेच्या आधी तिथे पोचलेलंच चांगलं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का,
निवडीची यादी आणि पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला घरबसल्या पत्राने वगैरे येणार नाहीत. ते फक्त ससून रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर आणि त्यांच्या bjmcpune.com या अधिकृत वेबसाईटवरच पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला स्वतःहून तिथे लक्ष ठेवावं लागेल. आणि आता शेवटचा भाग 6, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज. मुलाखतीच्या दिवशी कोणती कागदपत्रे सोबत असावीत याची ही चेकलिस्ट आहे. सगळ्यात आधी पूर्ण भरलेला अर्ज तुमच्याकडे असायलाच हवा. त्यासोबतच तुमच्या सर्व गुणपत्रिका, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला आणि शाळा सोडल्याचा किंवा जन्माचा दाखला सोबत ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टाफ नर्स पदासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं आणि मेडिकल ऑफिसरसाठी MMCचं रजिस्ट्रेशन अगदी व्हॅलिड आणि रिन्यू केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे NHM किंवा सरकारी कामाचा अनुभव असेल तर त्याचं प्रमाणित प्रमाणपत्र नक्की सोबत ठेवा. 2 पासपोर्ट साईज फोटो ठेवायला विसरू नका. आणि एक अतिशय महत्त्वाची टिप, अर्जामध्ये तुमचा सध्या चालू असलेलाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID अगदी स्पष्टपणे भरा, कारण पुढचा सगळा संपर्क याच माहितीच्या आधारावर होणार आहे. तर मित्रांनो, आपण सर्व माहिती अगदी सविस्तर बघितली आहे. आता तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे. तुमचं या वैद्यकीय करिअरमधील पुढचं एक मोठं पाऊल पुण्याच्या ससून रुग्णालयात तुमची वाट पाहत आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर जराही वेळ न घालवता आजच मुलाखतीच्या तयारीला लागा. आणि हो, जर तुम्हाला जॉब्स अपडेटबद्दल अशीच अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचे व्हिडिओ पाहत रहा. आणि शेवटी मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.